मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनच्या एंट्री आणि एक्झिट रेल्वे स्टेशनच्या रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये येणे, बाहेर पडणे आणि विविध जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मवर भटकणाऱ्या 60 भिक्षेकरांना गव्हर्मेंट रेल्वे पोलीस यांच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांची भिक्षेकरी गृहात रवानगी केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण आपल्या पुणे शहरात फुले नगर येथे भिक्षेकरी गृह आहे. तसेच सातारा येथे सुद्धा भिक्षेकरी गृह आहे. तसेच श्रीगोंदा तालुक्यात घाईपतवाडी येथे सुद्धा भिक्षेकरी पुनर्वसन केंद्र आहे. आता झालं काय की हे जे भिक्षेकरी आहेत, हे भिक्षेकरी त्याच्यामधले काही चांगले धडधाकट किंवा काही मानसिकदृष्ट्या विकलांग किंवा अपंग दिव्यांगजन हे रेल्वे स्थानक परिसरात राहत होते. तिथल्या सुविधांचा म्हणजे स्वच्छतागृह असेल, पाणी पुरवठ्याची सोय असेल, यांचा ते लाभ घेत होते. तथापि त्यांचं एकूण कामकाज हे रेल्वे स्थानक, रेल्वेचे प्लॅटफॉर्म येथे काम करणारे रेल्वेचे अधिकारी कर्मचारी, रेल्वेचे पोलीस आणि येणारे जाणारे प्रवासी यांच्यासाठी त्रासदायक ठरत होतं. हे भिकारी तेथे राहायचे, भीक मागायचे, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास द्यायचे, तिथंच आपला देहधर्म उरकायचे आणि अस्वच्छ अनहायजेनिक असं तिथलं परिसर घाण करायचे. आणि या अनुषंगाने गव्हर्मेंट रेल्वे पोलीस यांचं जे तिथं स्थानक आहे त्यांच्याकडे विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या. आणि या तक्रारीच्या अनुषंगाने मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि कर्तव्य भावनातून तिथल्या 60 भिक्षेकरांना या JRPचा जो चमू आहे त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची रवानगी शासकीय भिक्षेकरी गृह फुलेनगर येरवडा येथे केलेली आहे. आणि तिथे त्यांच्यावर वैद्यकीय, मानसिक तसेच समुपदेशनाचे उपचार करण्यात येऊन त्यांचं पुनर्वसन समाजात सन्मानजनक रीतीने होण्यासाठी त्यांना भीक मागून पैसे मिळवण्याच्या ऐवजी कष्ट करून 2 पैसे उत्पन्न कमवा अशा प्रकारचं समुपदेशन आणि प्रशिक्षण देण्यात येतं. त्यांना नित्योपयोगी अशा कामांसाठी तयार करण्यात येतं, जसं की झाडू तयार करणे किंवा मेणबत्त्या तयार करणे, पायपुसणी तयार करणे, घरगुती उपयोगाच्या वस्तू तयार करणे किंवा त्यांना शिवणकाम करणे, शिलाई मशीन चालवणे, जेणेकरून ते शर्ट, पॅन्ट किंवा इतर काही रुमाल शिवू शकतील आणि 2 पैसे उत्पन्न कमवू शकतील. त्यांचं कौशल्य विकसित करायचं काम तिथे केलं जातं, जेणेकरून ते पुन्हा भिक्षा मागायला प्रवृत्त होणार नाहीत. आता गव्हर्मेंट रेल्वे पोलीस स्थानकाचे जे प्रमुख पोलीस निरीक्षक आहेत, प्रमोद खोपीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांनी सांगितलं की या भिकाऱ्यांमुळे रेल्वे स्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होत होता. काही भिकारी त्यांच्याकडे भिक्षा मागायचे, त्रास द्यायचे आणि त्यांच्या ह्या वातावरणामुळे रेल्वे स्थानकाचं जे चांगलं वातावरण आहे, जी एक प्रतिमा आहे, ती डागाळली जात होती. आणि त्या अनुषंगाने प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, त्यांचं येणं जाणं, प्लॅटफॉर्मपर्यंत पोचणं, रेल्वेतला प्रवास हा सुखकर व्हावा, ही गव्हर्मेंट रेल्वे पोलीसची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था याला कुठेही बाधा येणार नाही, प्रवाशांची सुरक्षितता हे आमचं पहिलं कर्तव्य आहे, असं श्री
प्रमोद खोपेकर यांनी नमूद केलं. आणि प्रवाशांना सुरक्षितपणे येणं जाणं आणि हे आपण जसं म्हणतो की पर्यावरणपूरक काम, पर्यावरण स्नेही काम अशा पद्धतीचं प्रवासी स्नेही असं वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या भिक्षेकरांना ताब्यात घेऊन त्यांचं पुनर्वसन आणि रेल्वे स्थानकातील स्वच्छता, चांगलं वातावरण आणि भिक्षेकरी मुक्त पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म हे स्वप्न सत्यात आणलेलं आहे. आणि त्याच्यातून स्थानकाची, प्लॅटफॉर्मची स्वच्छता, सुरक्षितता वाढीस लागली आणि भिक्षेकऱ्यांचं पुनर्वसन होऊन ते आपल्या पायावर उभे राहतील या दृष्टीने पाऊल पुढे पडलं आहे. अशा पद्धतीचं म्हणणं श्री प्रमोद खोपेकर यांनी मांडलेलं आहे. आणि त्याच्यापुढे या भिक्षेकरांना ताब्यात घेतल्यावर त्यांचा थोडा तपास केला तर असं लक्षात आलं की हे भिक्षेकरी भारतातल्या विविध भागातले आहे आणि ते रेल्वे स्थानकांवर काही महिने, काही वर्ष तिथे भटकत होते आणि तिथलं स्वच्छतागृह, तिथलं प्रतीक्षालय यांचा ते दुरुपयोग करत होते. म्हणजे ते त्यांचा लाभ घेण्यास पात्र नाहीत. रेल्वे स्थानकातील प्रतीक्षालय, तिथलं स्वच्छतागृह, तिथलं पाणीपुरवठा याचा लाभ घेण्याचा अधिकार हा फक्त रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी आणि प्रवास करणारे प्रवासी, पॅसेंजर यांच्यासाठी आहे, तो बाहेरच्या लोकांसाठी नाही. म्हणून बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच रेल्वेच्या प्रिमायसेसमध्ये, रेल्वेच्या परिक्षेत्रात, रेल्वेच्या परिसरात आणि प्लॅटफॉर्मवर जाणे बंधनकारक आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. आता ह्या भिक्षेकरांना ताब्यात घेतल्यानंतर ते काही सामाजिक, काही मानसिक आणि काही स्वतःच्या अडचणीतून ह्या सगळ्याला सामोरं जात आहे हे लक्षात आलं. काहींनी आपलं वेडे झालेला मुलगा, मुलगी किंवा त्यांचा सांभाळ करू शकत नाही अशा लोकांना प्लॅटफॉर्मवर रेल्वेत सोडून दिलेलं असतं आणि ते भटकत कुठेतरी येऊन भिक्षा मागून जगत असतात. अशा प्रकारचं वास्तवसुद्धा GRPच्या चमूच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे अशा समाजाने बहिष्कृत केलेल्या, कुटुंबियांनी सोडून दिलेल्या अशा लोकांमधूनच भिक्षेकऱ्यांचा उगम होत असतो आणि ते भिक्षा मागायला प्रवृत्त होतात. कारण त्यांना समजत नसतं, उमजत नसतो आपण कुठे आहोत, काय करत आहोत. समाजाने, कुटुंबियाने सोडून दिलेली अशी लोकं जी थोडी वेडसर आहेत, टाकून दिलेली आहेत, जी काम करायला उत्सुक नाहीत, अशा लोकांना मानसोपचार करणे, त्यांना शिक्षण देणे, त्यांची स्वच्छता, त्यांचं आरोग्य याची काळजी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग करत असतो. आणि त्याच्यातूनच हे शासकीय भिक्षेकरी गृह, जे 3 ठिकाणची मी नावं तुम्हाला सांगितली, सातारा, श्रीगोंदा येथील गायरपतवाडी आणि पुण्यातील फुलेनगर येथील भिक्षेकरी गृह, यामधून सामाजिक न्याय, सामाजिक पुनर्वसनाची जबाबदारी पार पाडली जात आहे. केंद्र शासनाचा रेल्वे पोलीस विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा भिक्षेकरी पुनर्वसन केंद्र यांनी एकत्र येऊन हे जे काम केलेलं आहे त्याबद्दल या दोन्ही विभागांना आपण शुभेच्छा देऊया, त्यांचं अभिनंदन करूया. आणि असंच चांगलं काम त्यांनी करत राहावं आणि समाजातल्या तळागाळापर्यंत आपल्या सेवांचा विस्तार करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करूया. तुम्हाला या सगळ्या कामाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ, रील पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा. मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला रीलवर फॉलो करायला विसरू नका. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी मी अनवट वाटेवर चालत आहे. माझ्याशी जोडलेले राहा. माझ्या या अनवट वाटेवरचे वाटसरू वारकरी व्हा आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहत जा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.